दुकानांच्या तोडफोडीनंतर परभणीतील व्यापारी आक्रमक. एका मातेपिरूने संविधानाची विटंबना केल्यानंतर काल परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानांची तोडफोड झाल्यानंतर परभणीतील व्यापारी आक्रमक झाले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आंदोलकांना सूट दिल्यामुळेच आमच्या दुकानांचं नुकसान झालंय, त्यामुळे या दोघांवर कारवाई होईपर्यंत, त्यांचे निलंबन किंवा बदली होईपर्यंत, तसेच आमची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हके यांनी दिली आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, योग्य नाही. माझं असं मत आहे की याच्यानंतर अशा घटना घडू नये. प्रशासनाला आपण निवेदन द्यावं आणि ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी. आणि जोपर्यंत ही घटना पूर्ण मार्गी लागत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांना आपले प्रतिष्ठान बंद करून जोपर्यंत आपण एकजूट दाखवणार नाही, जोपर्यंत आपली ताकद दाखवणार नाही तोपर्यंत कोणी येऊन आपल्याला टिपे मारत जाणार. आंदोलन असो किंवा बंद असो, टार्गेट फक्त व्यापारी होतात. हा व्यापाऱ्याला का टार्गेट करता तुम्ही? त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला पाऊल उचलावं लागणार आहे आणि कॉर्पोरेट पाऊल उचलावं लागणार आहे की त्याच्यानंतर हा प्रकार होऊ नये. कालचं मला महासंघ देणार नाही. कलेक्टर आणि 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे. परंतु 11 तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने, कलेक्टर आणि एसपीनी त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली, त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही तेवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत. आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत. जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या एसपीची बदली होत नाही, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील, अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हके यांनी घेतलेला आहे. धन्यवाद. कोटी रुपयाचे नुकसान झाले बेगणित, त्याचीच मोजमाप करा आणि मोजमाप करून व्यापाऱ्यांना मावेजा द्या, अशी व्यापारी महासंघाची मागणी आहे. धन्यवाद. कुठेतरी व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवण्यासाठी त्याच्यामुळे व्यापारी महासंघ बाजारपेठ बंद ठेवून आमचा निषेध व्यक्त करत आहे. आणि आता बघू लोकांना काय काय भेटतंय, लोकांना अन्न भेटतंय का, औषध भेटतंय का, आणि त्याची कलेक्टर किती काळजी घेतंय हे बघू. आणि म्हणून बाजारपेठ बेमुदत बंद. व्यापाऱ्यांना विनंती आहे, आपल्याला कोणाला भीक मागायला जायचं नाही, निवेदन देत बसायचं नाही. आपण आपले दुकानं बंद करून, दुकानं बंद करा, दुकानासमोर येऊन बसा. निवेदन देणार, व्यापारी महासंघ निवेदन देणार नाही, भीक मागणार नाही, कोणाच्या दारात बसणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला गल्लीतलं तंतोतंत माहिती आहे, तुम्हाला गल्लीतलं माहिती आहे. शासनाकडे आम्ही भीक मागणार नाही, शासनाला कळतं काय चालले ते, आणि शासनाने ही भूमिका मांडावी. आणि आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, इथला कलेक्टर आणि इथला एसपी आमची बाजारपेठ उघडावी असं वाटत असेल तर तात्काळ यांचं निलंबन करा, यांची बदली करा आणि आमचा मावेजा तात्काळ मंजूर करा, एवढीच विनंती आहे. आम्ही निवेदन देणार नाही. धन्यवाद.